खबर खुश खबर तमाम परभनी ज़िले की माँ बहनों के लिए और ख़वातीन के लिए जो इन दिनों चाह रही हैं कि वो ऑफ़र में बुर्का या अपनी ज़रूरत की तमाम चीज़ें जो जिसमें हया अबाया हिजाब मॉल जो कि बेहतरीन ऑफ़र रिपब्लिक डे सेल के तौर पर निकाला गया है। बाय वन गेट वन फ्री ऑफ़र है और इसमें आपको एक्सक्लूसिव इम्पोर्टेंट अबाया मिलेंगे, उसी के साथ बुर्का मोंटो और उसी के साथ कोट बुर्का हिजाब स्कार्फ स्टोलेस दुपट्टा फेस पीस हैंडबैग पर्स टॉप कराची सूट एंड ऑल टाइप ऑफ हिजाब एक्सेसरीज। तो देर मत कीजिए, ये ऑफर सिर्फ 24 जनवरी से लेकर 31 जनवरी 2025 तक है। इस सुनहरे मौके का फ़ायदा उठाइए। हया अबाया हिजाब मॉल जो कि कुमार हैंडलूम के बिल्कुल सामने है और गोल्डन बेकरी की लाइन में है, और मुल्ला मस्जिद से अगर आप आ रहे हैं तो मुल्ला मस्जिद से स्टेशन रोड कुमार हैंडलूम के सामने हया अबाया हिजाब मॉल। तो एक बार ज़रूर आए और इस सुनहरे मौके का फ़ायदा उठाएं। 27 जनवरी 2025 और परभनी जिले के पाथरी तालुके में महाराष्ट्र राज्य के सामाजिक न्याय मंत्री, आप मेरे पीछे बैनर देख सकते हैं, सामाजिक न्याय मंत्री श्री संजय जी सिरसाट, इनका पाथरी दौरा था और यहाँ पर उनका जंगी सत्कार हुआ और जाहिर सभा हुई और उसी के साथ पाथरी शहर में विविध विकास कामों का भूमि पूजन उद्घाटन माननीय महाराष्ट्र राज्य के मंत्री श्री संजय जी सिरसाट इनके हाथों से किया गया। हजारों की तादाद में लोगों ने आज के इस जाहिर सभा और उद्घाटन समारोह में उपस्थिति दर्ज की है। आप देखिए ये रिपोर्ट। करतात आणि ते नेते म्हणजे सईद भैया. तर यानंतर सईद भैयांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब व आमचे मराठवाड्याचे नेते व सामाजिक न्याय मंत्री आदरणीय सिरसाट साहेबाचा पाथरीत मी शिवसेनाच्या वतीनं पाथरी तालुक्याच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि आमचे मराठवाड्याचे मंत्री म्हणून त्यांचं जे निवड केली एकनाथ शिंदे साहेबांना खरंच शिवसेनेला न्याय देण्याचं काम सिरसाट साहेब करतील हे सगळ्याला अपेक्षा आहे मराठवाड्यामधून. त्यांचा मनापासून मी अभिनंदन करतो. पाथरीत आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आनंद भरोसे साहेब, आमचे जिल्हा संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख जौजाड साहेब, आमचे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष महेश फडसाहेब, आमचे जिल्हा प्रमुख पाथरी विधानसभाचे नाना टाकडकर साहेब, कारखान्याचे चेअरमॅन नाना चिंचाने साहेब, आमचे मार्केट कमिटीचे सगळे संचालक पप्पूभैया घाणगे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, आमचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट मुंजाजी भाले साहेब, आमचे संभाजीनगरचे माजी महापौर साहेब, आमचे सर्व जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक, सर्व सन्माननीय व्यासपीठ साहेब. या मतदारसंघाची परिस्थिती अशी होती, हे मतदारसंघात काँग्रेसचा आमदार होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले. सगळे लोकांना तुम्ही जे एकनाथ शिंदे साहेबासोबत राहून एकनाथ शिंदे साहेबाला जे सहकार्य केला आणि महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडली आणि ते क्रांतीचा सगळ्यात मोठा श्रेय तुम्हाला पण जाते. मराठवाड्यामधून जे सिरसाट साहेबांना जे काम केलं आणि एकनाथ शिंदे साहेबाला साथ देण्याचं काम केलं, खरं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला कोणी केल्यानंतर सगळ्यात मोठे शिलेदार तुम्ही आहे साहेब एकनाथ शिंदे साहेबाला मुख्यमंत्री करण्यात. आणि ते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर हे पाथरी विधानसभामध्ये विकासाचे नावान काय नव्हतं. आज पाथरी हे साईबाबाची जन्मभूमी आहे साहेब. अनेक वर्षापासून साईबाबाची जन्मभूमीला 100 रुपये पण निधी आला नाही आणि उद्धव ठाकरे साहेबांना वारंवार घोषणा केले की निधी देतो, पण आतापर्यंत निधीची घोषणा त्यांनी केली पण निधी किंवा साईबाबासाठी दिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाल्यावर संभाजीनगरला कॅबिनेटची मीटिंग झाली साहेब. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 91 कोटी रुपये देण्याचं काम पाथरी साईबाबांसाठी दिलं साहेब. आज साहेब पाथरी विधानसभामध्ये पाथरी नगरपालिकासाठी 25.5 कोटी रुपये दिले. आज ग्रामीण भागासाठी साहेब डीपीटीसीच्या माध्यमातून 77 कोटी रुपये देण्याचं काम जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना केलं. आज पूर्णा नगरपालिकेला एकनाथ शिंदे साहेबांना निधी दिला, परभणी महापालिकेला निधी दिला,
साहेब मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 5,000 लोकांचे ऑपरेशन केले आपण, आणि ते बी रुग्ण कसं होते 5 लाख पासून तो 25 लाख पर्यंत. हे सगळं न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं साहेब. अनेक लोकांना साहेब 1 लाख 2 लाख असे रुग्ण होते, 50,000 रुग्णाला आपण पैसे मिळवून द्यायचं काम केलं साहेब. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय द्यायचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना केलेलं आहे साहेब. आज साहेब एक श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण रोजगार मेळावा घेतला पाथरीमध्ये. आज 100 नामांकित कंपन्या आपण इथं आणले साहेब. 5,000 मुलाला, मतदारसंघाच्या मुलाला रोजगार द्यायचं काम श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघात मी केलं साहेब. अनेक या मतदारसंघात साहेब शेतकऱ्यासाठी स्वखर्चाने 104 शिवरस्ते बांधले साहेब. हे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायचा साहेब. या मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, मी आमदार नसताना, नगरसेवक नसताना, जिल्हा परिषद सदस्य नसताना, मी काय नसताना साहेब 1,000 कोटी रुपये हे मतदारसंघासाठी विकासासाठी एकनाथ शिंदे साहेबांना मला आशीर्वाद रूपाने 1,000 कोटी रुपये देण्याचं काम केलं साहेब. मी तुम्हाला सांगतो, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवगाव पाटा, पाथरी, सोनपेठ रस्त्यासाठी 761 कोटी रुपये देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं. आज मी सांगतो साहेब, छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा 40 वर्षापासून ते छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा बसत नव्हता, त्याला त्याचे खालचे बेसिमेंटसाठी साहेबांना 1 कोटी रुपये देण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये देण्याचं काम केलं साहेब. वेगळे वेगळे माध्यमातून आज सामाजिक न्याय मंत्री तुम्ही आहे साहेब. मानवत नगरपालिकासाठी सामाजिक न्याय मधून एकनाथ शिंदे साहेबांना 15 कोटी रुपये देण्याचं काम आम्हाला केलं. पाथरी नगरपालिकामध्ये 10 कोटी रुपये देण्याचं काम केलं. सगळा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला दिला साहेब. आणि मी तुम्हाला जाहीर भाषणांमध्ये सांगतो साहेब, जितका निधी एकनाथ शिंदे साहेबांना मला दिला, हे इतके कार्यकर्ते इथं बसलेले साहेब, नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, जिल्हा परिषद, मी 100 रुपये कोणाचे घेतले असन, कोणाची चहा पिली असन, कोणाची टक्केवारी घेतली असन साहेब. जाहीर भाषणात सांगतो साहेब, 100 रुपये कोणाची टक्केवारी घेतली नाही, 1 रुपया कोणाचा घेतला नाही. जे एकनाथ शिंदे साहेबांना जे निधी दिला कार्यकर्त्यासाठी, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम केलं साहेब. त्याच्यामधलं 1 रुपयाचं काम स्वतः मी केलं नाही साहेब, ना कोणत्या कार्यकर्त्याकडून 100 रुपये घेतले नाही. जाहीर भाषणांमध्ये एखाद्या कार्यकर्त्यानं उठून सांगायला पाहिजे की भयाना कोणाकडून 100 रुपये घेतले. जे एकनाथ शिंदे साहेबांना न्याय दिला तसाला तसा निधी द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून साहेब. माझ्या मनात एक मोठी खंत आहे, खूप मोठी खंत आहे साहेब. मी महाराष्ट्राचा अल्पसंख्याकचा अध्यक्ष आहे. आज मी 1,000 अल्पसंख्याक समाजाचे नगरसेवक शिवसेनेत आणले. जे अल्पसंख्याक मंत्री होते सिल्लोडचे, त्यांनी अल्पसंख्याक समाजावर इतका अन्याय केला, सगळा निधी विकायचं काम केलं साहेब ते माणसांना. आणि सगळ्या अल्पसंख्याक समाजाला 100 रुपये आम्हाला कोणची मदत केली नाही. जे अल्पसंख्याक समाज आम्ही बांधला नागपूर पासून मुंबई पर्यंत, ते माणसानं अल्पसंख्याकसाठी काय केलं नाही. अल्पसंख्याकावर अन्याय करायचं काम ते मागचे आपल्या अल्पसंख्याक मंत्रीने केलेलं आहे. पण आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे साहेब, जे आमचा अन्याय जे पहिले आमच्यावर झाला ते अन्याय तुमच्याकडून होणार नाही. आज मानवत नगरपालिकाला एकनाथ शिंदे साहेबांना पैसे दिले साहेब. मानवत नगरपालिकाचे सगळे नगरसेवक इथं बसलेले साहेब. आज 8 पैकी 5 नगरपालिका आपल्या ताब्यात आहे साहेब. ताकदीनं मी सांगतो साहेब, आज 23 नगरसेवक पाथरीत आहे, 23 पैकी 19 नगरसेवक आपल्याकडे साहेब. मानवची परिस्थिती बी तशी आहे, पूर्णाची परिस्थिती बी तशी आहे, पालमची परिस्थिती तशी आहे, जिंतूरची परिस्थिती तशी आहे. मी तुम्हाला गवाही देतो साहेब, आनंद भरोसे साहेबांना बी 93,000 मतदान घेतला साहेब परभणी विधानसभामधून. आज महेश भट साहेबासारखे ताकदवान लोक, आनंद भरोसे साहेबासोबत ताकदवान लोक आमच्या पक्षात आलेले साहेब. आम्ही एक मूठ बांधून जिल्ह्यामध्ये आनंद भरोसे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महापालिका निवडणूक जिंकून आणू साहेब. त्यांनी बी खूप कमी मतांना ते पडले. आज माझ्यावर जे अन्याय झाला साहेब, हे मतदारसंघात लाडकी बहीण योजनाचे 1,35,000 फॉर्म मी भरले, 200 सेंटर मी उभा केले साहेब. वेगळे वेगळे माध्यमातून या मतदारसंघात मी काम केलं साहेब. मला उमेदवारी भेटली नाही, माझ्यावर अन्याय झाला साहेब, काय हरकत नाही. एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे. आज जे एकनाथ शिंदे साहेबांना निधी दिलेला आहे साहेब कार्यकर्त्याला, ते निधीमध्ये खोडा घालायचं काम हे लोक करायले. प्रत्येक जागेवर पत्र द्यायले, कशासाठी? शिवसेना संपायसाठी हे काम हे जिल्ह्यात हे लोक करायले साहेब. हे कशामुळे करायले? आज शिवसेना जे पद्धतीत आनंद भरोसे साहेबांना परभणीत बांधली, ते मी पाथरी मतदारसंघात बांधली. आम्ही जे पद्धतीत काम करायलो साहेब, शिवसेना वाढण्यासाठी काम करायलो, शिवसेनासाठी रोखण्यासाठी हे लोक काम करायले. आमचे मानवचे नगरसेवकाचा अनेक वर्षापासून सर तुमच्याकडे काम चेंजिंग साठी पत्र पडलेलं आहे. जे निधी एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे, तुम्ही ते लवकरच आम्हाला ते काम चेंज करून ते लवकरच आम्हाला ते निधी रिलीज करून द्या साहेब. कामून पुढे नगरपालिका आहे, पाथरी नगरपालिका, मानवत नगरपालिका, पूर्णा नगरपालिका, हे सगळे आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली निवडून आणायचे साहेब. मराठवाड्यामधून तुमच्याकडून फार अपेक्षा आहे साहेब. आणि तुम्ही साहेब जे पद्धती शिवसेनाची बाजू मांडते, जे पक्षाचा ते संघटनासाठी तुम्ही वेळ देते साहेब. तुम्ही पहिले मंत्री आहे साहेब,
की बाळासाहेब भवन मध्ये येऊन बसून लोकांचे काम करते, गोरगरिबाला न्याय द्यायचं काम तुम्ही करते साहेब. अनेक लोकांना तुम्हाला अपेक्षा आहे, आमच्या सगळ्या नगरसेवकाची अपेक्षा होती साहेब. आज जिल्ह्याचे साहेब 80 नगरसेवक आपल्याकडे जिल्ह्यामध्ये 80 नगरसेवक आणि ताकदीचे जिल्हा परिषद सदस्य, जसं आज सर्जेराव काका असू द्या, पप्पू भैया असू द्या, ताकदीचे जिल्हा परिषद सदस्य, महेश पड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष साहेब, असे ताकदीचे लोक आपल्या पक्षात आलेले साहेब. कारखान्याचे चेअरमॅन नाना चिंचाने साहेबासारखे, जिजासारखे, देशमुख साहेबासारखे सगळे लोक आपल्या पक्षात आलेले साहेब. आणि आपल्याकडून फार अपेक्षा आहे, 100% आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद निवडून आणू, नगरपालिका निवडून आणू आणि तुमचा पाठबळ तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आणि जे बी आम्हाला त्रास व्हायला इथं संघटनामध्ये काम करण्यासाठी, आम्हाला शिवसेना संपवण्यासाठी जे आमच्यावर पहिले अन्याय झाला साहेब, आमची उमेदवारी कापली, 1 वर्षात जे निवडून आलेले आमदार आहे साहेब त्यांनी कुठेही काम नाही केला. मी 5000 रुग्णाचे ऑपरेशन केले साहेब, 104 शिव रस्ते बांधले, शेतकऱ्यासाठी अनेक काम मी रोडवर रस्त्यावर उभा राहून 24 तास करतो साहेब. आरोग्याच्या माध्यमातून इतका माझा काम आहे की मी इथून पेशंट मुंबईला नेतो, अजून मी माझे 104 पेशंट मुंबईला गेलेले आहे साहेब. सगळं काम तुमच्या आशीर्वादाना, एकनाथ शिंदे साहेबाचा आशीर्वाद तो आहेच, श्रीकांत शिंदे साहेबाचा आशीर्वाद तो आहेच, पण मराठवाड्याचे तुम्ही नेते 100% तुम्ही आम्हाला आशीर्वाद देतील आणि जितके बी आमचे प्रश्न आहे साहेब तुम्ही मार्गी लावून देतील. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो, आपण पाथरी शहरामधले किती लोक आहे? 20 लोकांना बोलून घ्या बोल साहेब, 20च लोक आहे साहेब. तुम्हाला एक विनंती करतो, इथं 2000 घर अनेक वर्षापासून ते घराचे तीनदा मालकीखान्यामध्ये त्यांचे नाव नव्हते. तुमच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं त्यांचे घर आपण रेग्युलाइज केले. सीओ साहेब बी आलेले, सीओ साहेबाला विनंती, ते 20 लोकांना तुम्ही व्यासपीठावर येऊन साहेबाच्या हाताने पीटीआर देतील साहेब, त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. ज्यांच्यामुळं आमच्या या आयुष्यात बदल घडला असे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही काम करतोय असे आमचे नेते एकनाथ साहेब शिंदे साहेब, व्यासपीठावरील माझ्यासोबत आलेले राजेंद्र जंजाळ जिल्हा प्रमुख, माजी महापौर विकासजी जैन, पटवर्धनजी, आणि ज्यांनी गेल्या 3 तासापासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहेत, परंतु 3 तासामध्ये माझी सुद्धा हालत ज्यांनी खराब केली तो सईद, आमचा आनंद आहे. बाकी व्यासपीठावर सर्व मान्यवर आहेत. भास्कर लंगोटे पण फार दिवसांतर मला दिसला. सईदचा मला असं अचानक फोन आला की भाऊ तुम्हाला एकदा पाथरीला यायचं. मी त्याला क्षणाचाही विलंब लावला नाही, त्याला सांगितलं की मी येतो. परभणीमध्ये मी पहिल्यांदा सईद आलेलो नाहीये. मला वाटतं 1990 साली जन्म झाला का नाही, 83. चांगला आहे, तरी वय आणखीन काही जास्त झालेलं नाहीये. माझा 61ला झालेला आहे. किती? 61ला. कुठे गेला तो एकनाथ शिंदे? वय आणखीन कमी आहे भाऊ, मी तुझ्यापेक्षा सिनियर आहे. 64 मध्ये आहे मी, आणि तुला वाटत नसेल तो भाग वेगळा आहे. परंतु परभणी माझ्यासाठी नवीन नाहीये. आम्ही 85-86 पासून, हा भास्कर लंगोटे बसलेला, त्यालाही माहिती की आम्ही परभणीला कसं यायचो, काय किती लोकांना खासदार केलंय. एक खासदार आजही मला माझे खासदार भेटतो, दुसराही खासदार भेटतो, आणि या ठिकाणचा माझे आमदारही भेटतो.
मग तो तुकाराम रेंगे असेल की भास्कर जाधव असेल की आणखीन बाकीचे इतर जण असतील. परभणीमध्ये एक ताकद आहे, फक्त ती ताकद कुणाला तरी समजली नाही, हे आमचं दुर्दैव आहे. परभणीच्या लोकांनी ठरवलं तर परभणीचं राजकारण बदलतं. लोकसभेची सीट आपली गेली नसती हे मी तुम्हाला आजही ठामपणे सांगतो. परंतु काय झालं माहित नाही, मला त्या राजकारणात जायचं नाही. परंतु सीट आमची हातची गेली. इथं जर धनुष्यबाण असता तर पराभव झालाच नसता, हे तेवढं सत्य आहे. सईदने मला सांगितलं की तुम्ही इकडे या भाऊ. एकनाथ शिंदे साहेबांनी काही पैसे या पाथरीला दिलेले. आता पैसे दिले, सईद इथं काम करतो आणि सईदने अपक्ष असून सुद्धा 58,000 मतदान घेतलं. अरे काही काही लोक तर असे आहेत की ज्यांना गावात कुत्रं विचारत नाही, परंतु नेता म्हणून वावरायची सवय. मी आल्यानंतर पाहिलं या सईदचं आहे काय भानगड म्हणून. आपण थोडंसं संजय असल्यामुळे नाव असल्यामुळे थोडंसं आपलं चौकस बुद्धीने पाहिलं. एकही ठिकाण त्याने सोडलं नाही, सगळ्या ठिकाणी घेऊन गेला त्याने, बराबर जोड जमवली. आणि शेवटी मी जेव्हा चिडलो, अरे सईद मला जायचंय 5 वाजता, मला संभाजीनगरला कार्यक्रम आहे, तर शेवटी कुठे घेऊन गेला माहिती का? साईबाबा मंदिरामध्ये, श्रद्धावर शबुरी. या परभणी जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्यांचा कमी नाहीये, कार्यकर्त्याची कमी नाही. मी तुमच्या समोर आज मंत्री म्हणून उभा आहे. सईद आयुष्यामध्ये जे संघर्ष येतात त्याला लढायची हिंमत ठेवली पाहिजे. जेव्हा आम्ही उठाव केला, तुम्हाला माहिती, आमचा सुरतचा प्रवास, गुवाहाटीचा प्रवास, मजे. परंतु लोक असे म्हणायचे, यांनी बंडखोरी केली, आता यांचं काही खरं नाही. काय म्हणायचे, गद्दार, 50 ओके, एकदम ओके. आता ते बोके कुठे गेले तर आम्हालाच कळत नाही. अरे सईद 40 लोक गेलो होतो, त्याच्याबरोबर 10 अपक्ष होते. आज लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता या 24 तास काम करत होता. प्रत्येकाला माहिती, एकनाथ शिंदे साहेब रात्री 2 वाजता जा तो भेटतो. मला 3 तास झाले तर मी त्या सईदवर चिडायला लागलोय. त्याला सांगितलं की आता मला ताबडतोब गाडीत बसायचं, संभाजीनगरला जायचं. परंतु मुख्यमंत्री असलेला माणूस, या राज्याचा कारभार करणारा माणूस, त्यांनी रात्रीचे 2 जरी वाजले तर तुम्हाला भेटल्याशिवाय तो कधी झोपायला गेला नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कधीच होणार नाही. आम्ही काय येडे लोक आहेत का? आम्ही पण तर राजकारण करतो. मी 10 वर्ष नगरसेवक होतो, 3 वेळेला आमदार होतो, ही 4थी वेळ आहे माझी. कोणी असं इझिली जातं का? त्याच्यातल्या त्याच्यात माझं नाव संजय आहे. मला दूरचं दिसतं ना पहिलं कुठं काय आहे ते. म्हणून आम्ही विचार जो केला आणि जो निर्णय घेतला, तर महाराष्ट्राच्या जनतेला शिंदे साहेबांनी 2.5 वर्षात काय दिलंय, तर लोकांकडे लोक सांगतात भाऊ आता घ्यायचं काय राहिलं, हेच आम्हाला प्रश्न आहे. एक मुख्यमंत्री, तो लाडकी बहीण असेल, भाऊ असेल, वयोवृद्ध असेल, सगळ्यांसाठी प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून सईद चिंता करू नको. जेव्हा आम्ही गेलो ना गुवाहाटीला, जाऊन आलो, शपथविधी झाला, सगळ्याला वाटलं संजय शिरसाट शिंदे साहेबाबरोबर सर्वात जवळचा माणूस कोण? संजय शिरसाट. पहिल्याच यादीमध्ये मुख्य मंत्री होईल, नाही झालो. विस्तारामध्ये होईल, करता 2.5 वर्ष गेले, नाही झालो. कधी तर कार्यकर्ता म्हणायचे, भाऊ लय वाईट झालं, तुम्ही मंत्री झालाच पाहिजे होते. तो असा आहे, तो तसा आहे. भाऊ तुम्ही मंत्री पाहिजे होते. पहिल्यांदा मला बरं वाटायचं की हा माणूस मला सहानुभूती दाखवतो. नंतर मला असं लक्षात आलं, अरे हा माणूस तर आपल्याला चिडवतोय.
कोणी मग नंतर म्हणायला लागलं की शिरसाट साहेब तुम्ही एक गप बस, नाही झालं तर नाही झालं, नाही झालं तर नाही झालं, मला ती सवयच लागली, नाही झालं तर नाही, पुढच्या टायमाला लोकही म्हणायचे की पुढच्या टायमाला निवडून तर येतो का नाही माहित नाही, आणि पुढच्या टायमाला मंत्री होईल. एक आहे, राजकारणामध्ये संयम हा पाळला पाहिजे. राजकारणामध्ये तुम्ही राजकारण करत असताना संयम पाळला पाहिजे. ज्यांनी संयम सोडला त्यांची अवस्था पाहिली तुम्ही कशी झालेली. जे भाषण करायचे, जे बोलायचे, ज्यांच्याकडे 56 आमदार होते, ज्यांनी 96 जागा लढवल्यात, निवडून आले 20, त्यातल्या अर्ध्याच्या वर तर आताही आमच्या टच मध्ये आहेत. एकदा जर शिंदे साहेबांनी फक्त इशारा केला की पटकन इकडे येतील. ही अवस्था आहे त्यांची. सगळेजण तयार आहेत, आता राहायचं कोणालाच नाही. काँग्रेसची तर विचारूच नका. लोकसभेला तुम्हाला लोकांना, काही लोकांना जे काही भडकवलं, मुसलमानाला सांगितलं तुमको पाकिस्तान भेज देंगे, हे काही गेलं का पाकिस्तानचे इकडे यायला लागले तर आपण त्यांना हाकलायला लागलो. दलित समाजाला सांगितलं तुमचं संविधानच बदलणार आहे, बाबासाहेबांचं संविधान बदलतायत, आणि मग लोक तर आपले येडेच आहेत. बाबासाहेबांचं नाव घेतलं तर अंगातच येतं आमच्या, अरे साले संविधान बदलायला चालले. अरे या देशामध्ये एकाची हिंमत नाही, एकाची ताकद नाही संविधान बदलायची. कोणी पंतप्रधान हो, कोणी राष्ट्रपती हो, पण सांगा कुणाला. इलेक्शनचा काळ होता, प्रत्येक जण म्हणायचे भाई हे बाबासाहेबांच्या विरोधातले लोक आहेत. मोदी म्हणलं की मुसलमान लोक म्हणायचे नाही नाही हमारा तुमसे दुश्मनी नहीं, हमको मोदी के खिलाफ में वोट करना है. बरोबर आहे ना सईद? सईदने किती जरी घसा ओरडा कोरडा केला तरी मध्ये सईद तेरे टाइम हम देख लेंगे लेकिन अभी हमको तो ये वोटिंग करना है. बरोबर आहे की नाही? आजाद किए की नहीं तुमने हमारे खिलाफ वोट? मी स्पष्ट बोलतो, मला काही टेन्शन नसतं. आपण बोलायला कोणाच्या बापाला घाबरत नाही. इसलिए सवेरे का भोंगा बोलता ना, उसको जवाब सिर्फ संजय सिरसाट ही देता. अरे हम खिलाफ में नहीं है. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे घडणार नाही त्याच्या विरोधात चर्चा झाली. लोक गेले भावनेच्या भरामध्ये. विधानसभेला काय झालं? आता विधानसभेला अशी परिस्थिती आहे की त्यांना विरोधी पक्ष नेता सुद्धा बनवता येत नाही, एवढी त्याची बिकट अवस्था. पहिली अवस्था कशी होती? मुख्यमंत्री कोण बनणार? मग तो संजय राऊत येडा हळूच म्हणायचा उद्धव साहेबांचा चेहरा घेतल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही. काँग्रेस वाले म्हणायचे नाही आम्हाला पक्ष सृष्टीला विचारल्याशिवाय काही करता येणार नाही. राष्ट्रवादी म्हणायचे आपण वरिष्ठ पातळीवर चर्चा करून ठरवू. म्हणजे एकात एक नाही, सर्वांनी मिळून एकमेकाला पाडायचा प्रयत्न केला. स्वतः साफ झाले. म्हणून राजकारणामध्ये त्यांना लोकांशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना पाहिजे होती ती सत्ता, आणि या सत्तेसाठी भांडणारे लोक आज कुठे गेलेत, कोणत्या स्थळाला गेलेत, हे सांगायचं कारण एवढंच आहे. सईद संजय शिरसाटकडून शिक. संयम ठेवला, मंत्री झालो. संयम ठेवला. आमच्याकडे कसं आहे, तुझ्या विरोधात काम करणारा माणूस पालकमंत्री झालो. 5 वर्ष जिल्ह्यातून मी हलत नाही, टेन्शन घेऊ नको. 2.5 साल के बाद देखेंगे. अरे आपण जिथं पाऊल ठेवतो ना तिथं कामच करतो, टेन्शन घेत नाही आपण. एवढ्या मोठ्या 40 वर्ष राजकारणामध्ये घातल्यानंतर सुद्धा निर्णय घेण्याची ताकद आमच्यात आहे की जाड की पत्ती. तुझ्या विरोधात काम करणारे कोण कोण आहेत मला माहिती आहे. तुझा निधी कसा थांबवायचा यासाठी काय प्रयत्न केले तुला नाही माहिती, मला माहिती आहे. कारण की तुला निधी द्यायचं काम माझ्याकडेच आहे. सईद का कमी हुशार माणूस आहे का? उगाच फिरवलं काय त्यांनी मला इकडे तिकडे? तुम्हाला काय वाटतं लय मोठे हार हे सगळे जेसीबी मधले फुलं टाकत होता तर काय त्याला काही कारण आहे का नाही? आहे का नाही? एखादा हार माणूस टाकायचा म्हणलं किती विचार करतो. एक क्रेनच्या वर मोठा हार लावलेला, मी म्हणलं एका क्रेनला हार असेल, जिथं पाहतो तिथं क्रेनला हार दिसत होता. मी म्हणलं आता नाही म्हणता येणार नाही, ह्याला द्यावाच लागणार आहे.
मला आनंद एका गोष्टीचा आहे की तू लोकांसाठी केलं आणि ठामपणे सांगितले तिथं मी कुणाचे 100 रुपये खाल्ले नाही, याला सगळ्यात जास्त महत्व आहे, याला सर्वात जास्त महत्व आहे. अरे लोक निधी आणतात तर स्वतःचं भलं करण्यासाठी आणतात. 10-20% वाचले तर एवढ्या मोठ्या निधीचे किती % झाले, किती रुपये झाले, हे सगळं कॅल्क्युलेशन करतात. मी मंत्री झालो, माझ्याकडे लोकांची रेग लागलेली. माझ्या ऑफिसमध्ये कधी येऊन पहा, मला बसायचं तर तुम्हाला 4 लोकांना ढकलून जावं लागतं माझ्या खुर्चीपर्यंत. माझ्या ऑफिसला कधीतरी संभाजीनगरला या, तुम्हाला आतमध्ये माझ्याकडे येताना सगळ्याला लुटूनच यावं लागेल, एवढी गर्दी असते. त्याच्या मागचं कारण असं आहे की लोकांना विश्वास आहे की हे लोक काम करणार आहेत. आपल्याकडे कधी चिठ्ठी लागत नाही जाईल, कधी आपल्याला कोणी फोन केला तर फोन आपल्याकडेच असतो, म्हणून फोन घ्यायला माणूस नसतो, आपण फोन घेतो. सर्वसामान्य माणसाला तळागाळातून उचलताना शिवसेना प्रमुखांनी हा विचार नव्हता केला. मी अनेक ठिकाणी तुम्हाला माहिती, तुम्ही टीव्हीवर ऐकलं असेल, भाषण ऐकलं असेल, रिक्षा चालकापासून आमचा झालेला प्रवास, कामगार म्हणून झालेला प्रवास, आज या पदावर जेव्हा आलो त्या टायमाला या सर्व गोष्टीला सर्वात जर आशीर्वाद कोणाचा सर्वात मोठा मिळाला असेल तर तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मिळालेला आहे. आम्ही विसरत नाही, विसरणार नाही आयुष्यात. ज्यांनी आपल्याला उभं केलं त्या माणसाला विसरायचं कसं? परंतु तोच पक्ष जर दलालाकडे गेला आणि ते पैसे घेऊन जर तिकीट वाटायला लागले तर त्यांना जोड्याने मारलं पाहिजे, हे सुद्धा खरं आहे. ती शिवसेना प्रमुखाची शिकवण होती. म्हणून आज या परभणीमध्ये आल्यानंतर मला एक मनातला समाधान वाटलं की मंत्री म्हणून पहिला दौरा मी काही पुण्याचा केला, आमच्याकडच्या काही समाज हॉस्टेलचा केला, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा केला, आणि तिसरा दौरा आज मी परभणीचा करतो. परभणीचे जेही कामं असतील बिंदास राहा, तुझ्या या पाथरीचे कोणतेही काम असेल बिंदास राहा, तुला सर्व सहकार्य संजय शिरसाट निश्चित करेल. परंतु आमदार बनवायचं माझ्या हातात नाही, ते एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. नाही तर तू म्हणशील की शिरसाट साहेब म्हणले होते बरं का, ते काम एकनाथ शिंदे साहेबांचं. आणि त्या माणसाचा स्वभाव असा आहे, ज्या दिवशी त्याच्या मनामध्ये जी गोष्ट ठरते तो ते मानतो, काम ते करतो. तू पाहिलं असेल लोकसभेमध्ये सुद्धा इतके खासदार निवडून आले, आम्ही म्हणलो साहेब त्या श्रीकांत शिंदेला करा हो मंत्री, त्याने नाही. प्रताप जाधवला मंत्री केलं परंतु स्वतःच्या मुलाला केलं नाही. दुसरीकडे पाहिलं तर बापही मंत्री, मुख्यमंत्री आणि पोरगाही मंत्री, हे सगळं पद्धत आमच्याकडे चालत नाही. म्हणून त्यांच्या मनामध्ये आलं तर तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला म्हणतोय, त्या एकनाथ शिंदेने म्हणत मी साहेब म्हणतोय, चिंता करू नका. जिल्हा परिषद मध्ये आता तुम्ही एवढं चांगलं बोलता, तुमच्या मुलाचं नाव श्रीकांत आहे, म्हणजे याचा अर्थ तुमचे योग चांगले आहेत, परंतु बाजूच्याला मॅनेज करा. राजकारणामध्ये कोण कुणाचं नसतं बाबा, आम्हाला अनुभव आहे. बाजूच्याला मॅनेज केल्याशिवाय तुमचं काही भलं नाही. म्हणून आतापासून सुरुवात करा. मुद्दाम त्यांच्या घरी जायचं आणि त्यांचा चहा प्यायचा, आपलं काय जातंय. रिलेशन डेव्हलप करा. अरे आम्ही असे खासदार केले होते, बापू कांबळे होता धाराशिवचा, हे सुरेश जाधव म्हणायचा 6 पत्राचं साहेब आपलं घर आहे. 12 पत्राचं का 6 पत्राचं? काय रे भास्कर किती पत्राचं? 10 पत्राचं घर आहे. एक गिरणी होती पिठाची, आम्ही त्याला खासदार केलं. भास्कर जे आपला तुकाराम रेंगे पाटील बिचाराला त्याला तोंडाला फक्त तूप लावा, फटाफट उलट्या करतो, त्याला ते सहन होत नाही. आजही त्याला ते रिॲक्शन होते, बरोबर आहे ना. त्याला बिचाराला आम्ही खासदार केलं, पण खासदार झाल्यानंतर ते त्यांच्या ह्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्याबद्दल आपण न बोललेलं बरं. आपल्या इकडे काका होते, ते कुठे आहेत मला माहित नाही, परंतु जो माणूस निष्ठा, जो माणूस लोकांसाठी काम करेल तो कधी मागे राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. सहित तुझ्या आणि तुझ्या सर्व पदाधिकाऱ्याचं, सर्व सहकार्याचं, सर्व नगरपालिकेच्या नगराध्यक्षांचं, नगरसेवकांचं तुम्ही जे प्रेम दिलं. आता माझी सुद्धा बोलायची लिमिट संपलेली आहे. मला 3:45 वाजलेत.
हार जास्त घेतले, पण पोटाला हार चालत नाही, त्याला भूक लागते. त्याला आता तुम्हाला सुद्धा भूक लागलेली आहे याची जाणीव मला आहे. कार्यकर्ता कसा सांभाळावं हे आम्ही शिकलेलो आहे. जर तुम्हाला आणखीन अर्धा तास भाषण दिलं ना तर तुम्हीच बोटं मोडायला सुरुवात कराल का बाई आता भाषण कधी संपत होतं संपव. तिकडं पोटामध्ये कावळे ओरडायला लागलेत. म्हणून तुमचं जास्त अंत न पाहता तुम्ही दिलेल्या या प्रेमाबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.